आज काय स्पेशल? तर आज आहे सांज्यापासून खीर। तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर मी हे घेतलेला आहे सांजा। हा गव्हापासून तयार केला जातो। तर तुम्ही ह्याला काय म्हणता? आम्ही तर ह्याला सांजा म्हणतो, पण जर तुम्ही वेगळं काय म्हणत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर याला मी असं 30 मिनिटासाठी भिजवून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे 2 ते 3 वेळा आणि नंतर एका कुकरमध्ये आपण ह्याच्या शिट्ट्या करून घेणार आहेत। एक छोटी वाटी पाणी तेवढं घेऊन आपण कुकरमध्ये टाकून कने एक छोट्या वाटीतल्या पाण्यामध्ये ह्याला आपण आता हे शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 शिट्ट्या आपण ह्याला करून घेणार आहे। तर आपण चला ह्यासाठी लागणारं साहित्य बघूया। ह्यासाठी लागणारं साहित्य आहे गूळ, तूप, इलायची, काजू बदाम आणि खोबऱ्याचा खीस। तर खोबऱ्याचा खीस मी ह्यासाठी टाकते की मुलं तुकडे असले तर खात नाहीत, ते बाजूला काढून ठेवते, तर मग त्यांनी खावं ह्यासाठी मी ते खीस घेतलेला आहे। तर बघा आपली इकडे मस्तपैकी सांजा हा शिजून व्यवस्थित तयार झालेला आहे। तर यामध्ये मी आता गूळ टाकून घेणार आहे। तर एकदम व्यवस्थित गूळ त्याच्यामध्ये हलवून घ्यायचा त्या सांज्यामध्ये। आता आपण त्याला आता व्यवस्थित व्यवस्थित फोडणी दिल्यासारखं करूया। तर आपण पहिल्यांदा तूप टाकून घेऊया। तुपामध्ये आपले ड्रायफ्रूट म्हणजे काजू बदाम इलायची हे भाजून घेणार आहे। तर याला तुपामध्ये भाजलं काही ह्याची टेस्ट तर थोडी खिरीची वेगळीच लागते, त्यामुळे मी ह्याला तुपामध्ये भाजत असते। त्यामध्ये मी इलायची टाकली, त्याला एकदम तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतला। आता आणि लगेच खोबऱ्याचा किस पण मी टाकणार आहे, त्यालाही थोडं तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि ती सांजा आणि गूळ जे आपण व्यवस्थित एकत्र मिश्रण केलं होतं ना, ते आता ह्यामध्ये टाकायचं। तर बघा एकदम व्यवस्थित तुपामध्ये मी हे भाजून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण तो सांजा आणि गूळ एकदम व्यवस्थित छान मिश्रण केलेलं ते आपण यामध्ये टाकणार आहे। तर खूप टेस्टी अशी ही खीर लागते। तर तुम्ही कधीही बनवली आहे का अशा पद्धतीने? जर बनवली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर कोणी अशी बनवली नसेल तर नक्की एकदा ट्राय करा सांज्यापासून खीर। अगदी आपल्या खपली गव्हाची जशी खीर लागते ना तशी ही खीर लागते। आणि मी एकीकडे पुरी बनवायला घेतलं होतं, पुरी आणि आमटी हे असं माझा सकाळचा मेनू होता, त्याबरोबर ही सांज्याची खीर एक गोड पदार्थ म्हणून मी बनवले होते आणि खूप छान बघा ह्याला व्यवस्थित 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। आणि बघा मी एकीकडे पुरी बरोबर आमटी बनवली होती आणि एकदम व्यवस्थित 10 ते 15 मिनिटं आपण हे अशी शिजवून घेतली नाही सांज्याची खीर, तर खूप छान लागते। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की ही आपली सांज्याची खीर कशी झाली आहे। तर हा होता आजचा माझा मेनू। तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की एकदा तुम्ही ही ट्राय करून बघा। सांज्याची खीर खूप छान पद्धतीने तयार होते। तर चला आपण भेटूया पुढील एक रेसिपी घेऊन।